नमस्कार गाववाल्यांनी, शुभ सकाळ. परवा 15 ऑगस्ट असा, त्या धर्तीर माका तुमका विचारूचा असा की खरंच कोकणातल्या माणसांका स्वतंत्र गावला असा की नाही. कारण मूलभूत गरजा, आपले रस्ते, गावातले रस्ते धड आहोत काय? बघा आता मुंबईतना तुम्ही गोव्याक येतात, हडे कोकणात येतात, गणपतीसाठी येतात. माका सांगा, इल्ल्याल्या पावटीक तुमका खड्ड्यातना देवचा लागता आणि दरवर्षी तात तसंच असतं चित्र. किती वर्ष आता गोव्याचो हायवे बनता, त्याच्यानंतर आपला सुपर स्पेशालिटी होता बांबोळेक अजून पण डॉक्टर पाठवतात आणि त्या व्यक्तीचं अक्षरशः वाटेक जाता तडफडान मृत्यू होता. त्या सुपर स्पेशालिटीचो एम सुद्धा अजून बनाक नाही असा, ह्याच्यावरती कोण काय बोलत नाही. तिसरी गोष्ट आहे, आता भेसळ सम्राट वाढलेले असत. आता तुकाराम मुंडे इले म्हणून त्यांच्यामुळे कळला की भेसळ खय खय होता. छोट्या मुलांका पण त्यांच्यानी सोडूक नाही. त्यांच्या दुधात अक्षरशः युरिया, त्याच्यानंतर डिटर्जंट, शॅम्पू ह्या भेसळ करून 4 पैशांच्या आशेसाठी हे मग स्वतः मोठे करूच्यासाठी हे बारक्या मुलांका पण सोडत नाही. असो सध्या विषय. मग कसला स्वातंत्र्य हो? आपले मूलभूत जे गरजा, रस्ते नाही आपल्याकडे, धड आरोग्य विषयक सेवा नाही असत, मग कोकणात स्वतंत्र येऊन तरी उपयोग काय? तुमका काय वाटतं या स्वातंत्र्याविषयी? तुमचा मत नक्की कमेंट मध्ये टाका. के घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी